देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना दिला शेवटचा चान्स। मित्रांनो, जयंत पाटील यांच्यावरती अश्लील आणि खालच्या भाषेवरती टीका करून गोपीचंद पडळकर हे टीकेचे धनी ठरलेले आहेत। महाराष्ट्रामधील सर्वच स्तरातून गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात येतोय। मग भलेही गोपीचंद पडळकर यांना मानणारा वर्ग असेल तोही या वाक्याचं समर्थन करताना दिसत नाहीये। गोपीचंद पडळकर यांच्या तोंडून हे वक्तव्य मुद्दाम निघालं की बोलण्याच्या भरामध्ये निघालं हा संशोधनाचा विषय असू शकतो, परंतु महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं वक्तव्य होणं हे काही पहिलीच गोष्ट नाही। गेल्या 5-10 वर्षापासून अनेक वक्तव्य महाराष्ट्रामध्ये होत आहेत, ज्या वक्तव्यांना कोणत्याही प्रकारची माने मर्यादा राहताना दिसत नाहीये। मग त्याच्यामध्ये कोणताही पक्ष किंवा कोणतीही आघाडी ह्याला एक्सप्रेशन नाही किंवा अपवाद नाही। मग ते संजय राऊत असतील, संजय गायकवाड असतील। संजय राऊतांनी तर 2016 जेव्हा मूक मोर्चे मराठ्यांचे निघाले तेव्हा मूक मोर्चा नावाने जे हिनवलं होतं, जे कार्टून निघालं होतं, ते तर मराठा समाजाच्या भावना भडकवणारच होतं ना। त्यामुळं कोणत्याही एका व्यक्तीला किंवा एका नेत्याला बोलणं हे चुकीचं आहे, परंतु गोपीचंद पडळकरांची टीका व्यक्तिगत पातळीवरती होती, त्यामुळे ही टीका अत्यंत चुकीची होती आणि अश्लील भाषेमधली टीका होती। आणि ह्या टीकेचा इतका गांभीर्यानं ह्या गोष्टी घेतल्या गेल्या की शरद पवार साहेबांचा देखील फडणवीस यांना फोन केला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांच्याशी संपर्क करून त्यांची भेट घेतली आणि त्याचबरोबर त्यांनी बाहेर येऊन फडणवीस साहेबांनी असं सांगितलं की गोपीचंद पडळकर हे भविष्यामध्ये अनेक संधी असणारा नेता आहे आणि त्यांच्या तोंडून ही भाषा याचा आम्ही निषेधच करतोय। परंतु ही असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना शेवटचा चान्स दिलेला आहे असंच लक्षात येते। देवेंद्र फडणवीस गोपीचंद पडळकरांना पाठीशी घालतायत का? गोपीचंद पडळकरांना अशी वाक्य बोलण्यास सूट देत आहेत का? बोलण्यास सांगतायत का? अशा पद्धतीनं काही जण संशय घेतात, परंतु महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस एखाद्या विरोधी पक्षातील एका नेत्याविषयी अशा पद्धतीनं तू जाऊन बोल असं म्हणणं हे देवेंद्र फडणवीस हे करू शकतील असं तरी कोणत्या प्रकारे कोणाला वाटत नाही। परंतु ह्यातून गोपीचंद पडळकर यांच्या राजकारणामध्ये एक मध्ये सतत ही ब्रेक येतोय आणि हा शेवटचा ब्रेक समजला जातोय। सतत देवेंद्र फडणवीस यांनी ज्या गोष्टींना किंवा ज्या पुढाऱ्यांना, मग ते त्यांच्या पक्षातले असो किंवा जवळचे असो, ज्यांनी भ्रष्टाचारामध्ये सापडले किंवा ज्यांनी बेताल वक्तव्य केली, त्यांना घरचा रस्ता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा वेळोवेळी दाखवलेला आहे। हायगे देवेंद्र फडणवीस यांनी केले नाही, कारण अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून सत्तेमध्ये यायला तयार आहेत, अनेक जण संधी द्या म्हणून तयार आहेत। हे असताना कोणाकोणाला संधी द्यायची हा प्रश्न महायुतीसमोर असताना ज्यांना संधी मिळाली त्यांनी अशी बेताल वक्तव्य करणं म्हणजे सतत संधी देता येणार नाही। आणि देवेंद्र फडणवीस यांनी काल अतिशय सौम्य भाषेमध्ये तो दिलेला देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना इशारा होता। प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत असंच काल त्यांनी सूचित केलेलं आहे, कारण ह्या वक्तव्यानंतर गोपीचंद पडळकर यांचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा गोपीचंद पडळकर यांच्या बाजूनं बोलण्यासाठी म्हणून कोणी भाजपचा माणूस मैदानात आला नाही, कारण ती भाषा किंवा ती वक्तव्य हे कोणाचेही सार घेऊन बोलण्याच्या लायकीचं ते वक्तव्य नव्हतं। प्रत्येकाला आया बहिणी आहेत, प्रत्येकाला आईवडील आहेत, आईवडिलांची अक्षरशः परमेश्वरासमान आपल्या हिंदू धर्मामध्ये त्यांची जागा आहे आणि प्रत्येकाच्या जे सध्या इथं हयात नाहीत, जे स्वर्गवासी झालेत, त्या आईवडिलांवरती बोलणं आणि त्यातल्या त्यात राजाराम बापू म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक आभाळ एवढं कर्तृत्व असणारा नेता म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं त्या बापूंशी बोलणं, ह्या गोष्टी नक्कीच महाराष्ट्राला पटल्या नाहीत। परंतु मौका बार बार नहीं मिलेगा, ये आखरी बार का मौका है, समझने वाले को इशारा काफी है असंच फडणवीस साहेबांनी पडळकरांना सांगितलेलं दिसतंय। कारण गोपीचंद पडळकर हा कमी वयामध्ये पुढे आलेला नेता आहे। पंख छाटण्याऐवजी पंखांना भरारे देणं हेच फडणवीसांचं कार्य आजपर्यंत राहिलेलं आहे। मित्रांनो, अनेक नवक्या माणसांना त्यांनी संधी दिलेली आहेत, त्यामुळं शेवटची ही संधी असू शकते। प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीवरती कॉम्प्रोमाइज होणार नाही, कारण फडणवीस सतत एखाद्याला पाठीशी घालू शकणार नाहीत, तसं ते व्यक्तिमत्व नाही। कारण स्वच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न किंवा तशा पद्धतीचं नॅरेशन फडणवीस सध्या सेट करू पाहत आहेत,
ते करत असताना अशा पद्धतीची बैताऊल वक्तव्य करणारी माणसं जर सतत पाठीशी घातली तर आपल्या राजकीय कारकिर्दीवरती कुठंतरी एक ठपका लागू शकतो. हेच फडणवीस साहेबांनाही माहिती आहे आणि त्यामुळं ही शेवटची संधी असंच लक्षात येत आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.